नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्रातील दुपारनंतर आणि रात्रीच्या भागात होणाऱ्या पावसाचा सविस्तरपणे अपडेट जाणून घेऊया। 2 जुलै रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पुणे जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल। सातारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रात्रीच्या भागात भी हलका पाऊस बघायला मिळेल। सांगली जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। रायगड जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। पालघर जिल्ह्यामध्ये भी रात्री आणि मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये। तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये भी रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये। गडचिरोली जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भी रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वर्धा जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाटासह। तसे अमरावती जिल्ह्यामध्ये भी रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। यवतमाळ जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये। अकोला जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल विजांच्या कडकडाटासह। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे जळगाव जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। धुळे जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाटासह। तसेच जालना जिल्ह्यामध्ये भी रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बीड जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। लातूर जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये। परभणी जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल मित्रांनो तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये।